गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपला डे 4 चालू झालेला आहे मालवण गोवा ट्रिपमध्ये. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी आणि हार्दिक बीचवर आलेलो आहे वॉक करायला. साईराम. मस्त माहोल झालेला आहे. कालपेक्षा तर अजून लोक कमी आहेत आज. आणि पाणी पण खूप वाढलेलं आहे. म्हणजे काल खूप थोडं पुढे होतं पाणी, आज जरा वाढलेलं आहे भरती असल्यामुळे वाटतं. तर मित्रांनो, आज आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करणार आहे. पूर्ण डे आपला त्यामध्येच जाईल. जास्त वेळ म्हणजे त्यामध्ये आमचं सगळं इन्क्लूड असणार आहे. मग नंतर कायाकिंगला जायचं आहे ना भावा. काय मग झाला पूर्ण दिवस त्याच्यातच आहे. मध्ये जेवण पण आहे भावा. एवढं केल्यानंतर लय भूक लागणार आहे. मध्ये ब्रेक घ्यायचा, सगळ्या ॲक्टिव्हिटी करायचं, जेवायचं, खावायचं आणि जायचं कायाकिंगला. कायाकिंगवरून आलं परत इथे यायचं स्विमिंगला. मग काय तो पतू बोलत होता पूल बिल काय भेटणार नाही. एवढे बीच आहे इकडे, कशाला पाहिजे तुम्हाला पूल बिल स्विमिंग पूल. मग आपली बजेट ट्रिप आहे आली. मुद्द्याचं तर ते पूल बिल करा तुम्ही, पण आपली बजेट ट्रिप आहे. पूल बिल काय भेटणार नाही पोरांना. पाणी पण इथलं खूप स्वच्छ आहे. पोरं झोपले आहेत सालाबाद प्रमाणे. आम्ही दोघं आलोय बाहेर. मित्रांनो झोपा काढायला आलोय. हा सांग. यावं लागतं झोप. पोरं मजा रोज रोज नाही पोरं झोपतो तर रोज रोज आपण आपल्याला रोज रोज नाही भेटतो. हे मात्र तू बरोबर बोलतोय भाऊ. काल मी हा डायलॉग तुला पण बोललेलो, कारण काय तू पण काल झोपलेला. उठवलं नाही तुला तुम्ही तुम्हाला उठवलं नाही. चालेल मग मित्रांनो, जरा इथे वॉक करतो. व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही पण समुद्राचा. इकडा बघ असं मित्रांनो. ए हार्दिक पकडतो का? पकड. हा झालं. तू पकडस तोवर पळाला तो. रनिंग मारले पोरा खेकड्याने. हा पळतोय. घाबरला तो हार्दिकला. एवढं मोठं शरीर, याचा काय भरोसा नाही भाई. थोडे खायला मला तंदुरी बनवून. मला तर असं वाटतंय गोव्यापेक्षा जास्त मजा इथेच आहे. गोव्याला लय गर्दी असणार आहे. आतापर्यंत व्हिडिओ आणि ते लय येतात, त्यामुळे सगळीकडे ते दाखवतात इथे गर्दी इथे गर्दी. आपलं रूमचा जुगाड झालेला आहे म्हणून तर काय टेन्शन नाही. उद्या आम्ही गोव्यासाठी निघणार आहे, गोव्याला जायला. तर त्यानंतर गेल्या आपल्याला गाडी आणि ते घ्यावं लागतील, स्कूटी रेंट करावे लागतील 3 दिवसासाठी. हा उद्या जाणार. त्यासाठी मग आपल्याला मालवण लास्ट डे आज पूर्ण मचून जायचं आहे. फुल मजा करून जायची. पोरांना दमवणार आहे आम्ही पूर्ण. हां ना ऐकले तर आम्ही दोघंच निघणार, पण येणार. झोप बीप काय आज भेटणार नाही पोरांना. त्यानंतर मोठा टास्क तर आता असा आहे, गोव्यामध्ये जाऊन जेवणं कसे काय भेटत आहेत. गाड्यांमध्ये पण खूप स्कॅम होतात असं इथे ऐकण्यात आलं कुणाला, आणि तो सांगत होता. आणि जेवण पण एवढं काय फ्रेश भेटणार नाही. 30 असल्यामुळे गर्दी असेल खूप, म्हणून चान्सेस आहेत आता सीन व्हायचा. बघू आता, तिथे गेल्यावरच कळेल आपल्याला. शंख बघ केवढे आहेत. कसं आहे मग खेकडा आहे का नाही? टाकू आपण खाली जमीन. पडत पण नाही येऊ. आतमध्ये लपला आहे. हार्दिकने लावलाय बाकी घरच्यांना फोन. अरे बरं चाललंय बाबा, तू नसताना. ऑल ओकेच आहे बाबा. चला याला आपण जरा न्याय देऊ. लय त्रास दिला याला. काय बाहेर तर काय येत नाही हा. तर पोरांना आता चाललो आम्ही घरी. तिकडनं आता निघायचं आहे. आर्यन पण निघालेला आहे. 100 वाला चष्मा ॲड झालाय बाकी. लोकांकडे चष्मा मागून कंटाळा आला.
पोरं काय देत नव्हती, लय रडतायत म्हणून घेऊन टाकला मस्तपैकी. आता हार्दिक मला स्टोरी टाकावं लागेल, न्यू वन ॲडेड. चप्पल लागते रे ही फ्लिपफ्लॉप, बरोबर नाही. चला घरी जातो, बघतो हे पोरं आवरलेत का नाही. निघायचा करून सांगा तुम्हाला ब्लॉग आवडतोय की नाही. आवडता ब्लॉगला आवडला तर कमेंट पण करा सोहम शेटच्या ब्लॉगला. हा सपोर्ट कीजिए गाइस, सपोर्ट कीजिए. पिल्लं कशी पळतायत, बिस्किटा खात नाही पण पिल्लं. हा लपून बसलाय कसा. हवा हा नाही घाबरत. तिसरा इकडे दूध आणायला पाहिजे यांना. कुत्रे आणले यांच्या आईला, कुठे पळाली काय माहिती. हवा हवा कसा पळतोय. आला दुसरा पण, घाबऱ्या पण आला. चला काय आकाश भाऊ, झाली का झोप? हे घे खा बिस्किट कुत्र्यांची, चांगली आहेत भावा. यासाठी अर्धा दिवस तर पाहिजे फिरायला, वेळ पाहिजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला. हा वेळेचे आपल्याकडे खूप कमी झाले. चला पोचलेलं आहे मित्रांनो. गौरेश भाऊ, साईराम, कुणाल शेठ, मजेत. गाडीमध्ये कुठे ढोल? अरे अडकलेच का ते जाड्या? गाडी कशी कुठला जाड्या? पतू. अच्छा पतू. हार्दिक इकडे गाडी पुढे जाते. अरे ए अरे काय चालती का नाही तुमची गाडी? अंधार झाला की पतू आले. आले मालक, आले मालक, शिंदे सरकार मालक. काळा असला म्हणून काय झालं, काळ्याला बाळा म्हणणारे खूप आहेत. मित्रांनो आता आपण दांडी बीचला आलेलो आहे. स्कुबा डायव्हिंग करायची आहे. सगळे निघालेले आहेत पोरं, तैनात झालेत सगळे. मी तर पहिल्यांदाच करतोय, वामन भाईनी पहिल्यांदा केलेलं आहे. खूप मजा येणार. मजा तर हाय बाबा. आता या तुला भीती वाटते काय? नाही ना? नाही मग काय टेन्शन नाही. चला पोरा हो, चला. कुठे कुठे इथे अरे बाबा सीन चालू झालेत आतापासूनच. हार्दिक आल्यापासून सीन चालू झाले. हा चालू झाले. झालं पतू घाबरला. चला पोरं सेट झाले. स्कुबा डायव्हिंग इज ऑन गाइस. चला भावांनो, आता थांबायचं ना, नुसतं बुडबुड 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 बुडबुड. दादर वरनं वेस्टर्न लाईन. चला आता चला सिंधुदुर्ग किल्ला. कसं आहे भारी. महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारी दिसतोय. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा इथे नक्की जाऊ. इथे पण स्कुबाच चालू आहे वाटतं. अरे इथे पण स्कुबाच चालू आहे. चला 10 मिनिटं आपलं बुक आहे. गोप्रो पण डन झालेला आहे. खाली गेल्या व्हिडिओ काढायची आपल्याला मस्त पैकी. त्या साईडला चालू आहे स्कुबा. आता आपला नंबर आलाय लवकरच. चला
पोरं बघतायत. आपल्याला तोंडाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा आहे. नाकाचा वापर आपण करू शकत नाही डायव्हिंग. ते बाई बोटवर तुम्हाला ग्लास दिला तर ग्लास घातलं रे नाक आणि आपले डोळे पूर्णपणे बंद होत आहेत, म्हणजे जेणेकरून खारं पाणी आपल्या ग्लासमध्ये जाणार नाही. आपण पाण्यात गेलो आपल्याला काय करायचं आहे, फक्त तोंडाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा आहे. नाकाने श्वास जर घ्यायचा प्रयत्न केला श्वास येत नाही. पण जेव्हा श्वास सोडतो नाकाने तेव्हा श्वास बाहेर जाते बघ, ग्लास ओपन होतं आणि ग्लासमध्ये पाणी जातं. त्यामुळे तोंडाने श्वास घेऊन फक्त तोंडाने सोडायचं. शिडीवरून तुम्ही खाली उतरलात की तुम्हाला जॅकेट घातलं आपलं. जॅकेटनंतर आपल्याला मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन मासा हे बघा, याला टी टोडलर बोलतो. आतमध्ये जे 2 ग्रिपा दिसत आहे हे आपल्याला दातामध्ये पकडून ही समोरची जी ग्रिप आहे तोंडाने पूर्ण ओसेपमध्ये पॅक करायचे, जेणेकरून तोंडात पाणी जातं. तोंडात पाणी असतं त्यामुळे आपण तोंडात पाणी गेलं काही सोडून देतो. त्यामुळे हे असं पकडायचं. हा श्वास खेचून घ्यायचा आहे. काय जण काय करतात, हे फक्त तोंडात पकडून ठेवतात. दादा श्वास येत नाही. जो आपण स्ट्रॉ आणि कोल्ड्रिंक कसं घेतो तसा श्वास खेचून घ्यायचा आतमध्ये आणि तोंडानेच बाहेर सोडायचे. बोटांची मुवमेंट करायची नाही, ओढ असे पकडायचे नाही. ओठ असे मागे पुढे केला तोंडात पाणी जातं. ओठ पूर्ण ओसेपमध्ये पॅक करूनच ठेवायचं. त्याच्यानंतर आपण हळूहळू तुमच्यासोबत जो गाईड असेल तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाईल. पाण्याखाली गेल्यावर आपण गाईडसोबत बोलू शकत नाही. पाण्यात गेल्यावर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्ही स्विमिंग करून वर येऊ शकत नाही, कारण तुम्हाला पाण्याच्या खाली जाण्यासाठी 5 ते 6 किलो वजन बनलं जातं कमरेत. त्यामुळे तुम्ही पाण्याच्या खाली जाता. जेव्हा जॅकेटमधून एअर काढतो तेव्हा तुम्ही हळूहळू पाण्याच्या खाली, तुम्हाला पाण्याखाली गेल्यावर काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला हातपाय हलवायची काही गरज नाही. घाबरून गाईडला पकडायचं नाही. तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होते, एकतर श्वास घ्यायला प्रॉब्लेम होणार किंवा कानावरती थोडाफार डीप असल्यामुळे कानावर थोडाफार प्रेशर आहे. प्रेशरला घाबरायचं नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला फक्त तुमच्या गॉगलच्या समोर थंब साईन पकडायची. इकडे तिकडे असं इकडे तिकडे काय करायचं नाही. गॉगलच्या समोर फक्त थंब साईन पकडायची. तुमच्यासोबत जो गाईड असेल तुम्हाला वरती घेऊन येईल, तो तुम्हाला स्विमिंग करून वरती घेऊन येत नाही. काय करतो हे बघा, एबीसीडीचं रेड कलरचं बटन आहे, याच्यात बटन आपलं एअर भरते जॅकेटमध्ये. एअर तुम्हाला पाण्याच्यावरती फ्लोट करते. त्यामुळे घाबरून गाईडला पकडायचं नाही. जर तुम्ही पाण्याखाली जर घाबरून गाईडला पकडला तर तुम्हाला पाण्याच्या वरती घेऊन येऊ शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही बटन प्रेस करणार तेव्हा जॅकेटमध्ये एअर भरते. त्याच्यानंतर तुम्ही पाण्याच्यावरती फ्लोट होते. त्यामुळे घाबरून गाईडला पकडायचं नाही. इन्फॉर्मेशन कोण उतरत पतू? चला चला कोण जाणार आहे पहिला? पतू, प्रथमेश. मला काय रोल नंबर 1 प्रथमेश शिंदे. जाऊ. लास्ट आपण विनीत निघाला. वर आहे समोर. हे चांगलं म्हणजे चांगलं आहे, कम्फर्टेबल आहे. व्यवस्थित आहे म्हणजे वर यायचं मी लय व्यवस्थित आहे. दोनच आहे ना, दोनच साईडला. अजून असेल तर सांगेल. टिप जायचं असेल तर उलटा. छान. अरे कानाला तर काहीच लावलं नाही तर ते कसं पाणी कान साफ होऊन येईल. दाबायचं आणि प्रेशर द्यायचं, पाणी बाहेर निघतं. हार्दिक दप्तर उचल. काय हे जमणार बापरे. जमतंय हो, सगळं जमतंय. अरे पाणी 100% जाणार ना. वॉशरूम मधलं पाणी कशावरचं नेला विनीतला, नेला खाली. वामनेला नेला. अरे हार्दिकला बसतंय का नाही ते? तुटलं. पैसे वापिस. विनीत तर गेला खाली. पोरांनो आकाश 10 नंबर. नेव्हर गिव्ह अप. मोठी वाढल्यात आता. कसं वाटलं? मजा आली ना? मजा एकदम खारट लागलं. ह्याला खूप एक्सपिरियन्स आहे ह्याला स्कुबा डायव्हिंगचा. इथे नाही डीप मध्ये. हा आपला पत्तू भाऊ.
हा बोल ना भाई. हा देतो. हा हा हो हो भाई. गौरेश सोम भाऊ कसं वाटलं? मजा आली मित्रांनो. आकाश कसं वाटलं? वाटलं बरं, माझ्यासाठी नाही बनलंय. पहिली ऍक्टिव्हिटी झालेली आहे आमची, खूप मजा आली. आता परत चाललोय बीचवर. आर्यन वेट करतोय आमचा कधीपासनं. जेटस्की, सोपा, बनाना हा आणि नंतर पॅरासेलिंग. सेलिंग आता सेलच होणार आहे. आता आपण बजेटला तर गोडाच लावलाय. नुसती सेलिंग करायची पोरावं. हा चला, गर्दी तर आहे. गर्दीचं हाय आता आहे काय, एवढी गर्दी, लाईन लागली बघा कशी. लाईन लागले, हा. शाळेतली पोरं पण आलेत, लाईनीत उभी राहिलेत. लालबागचं दर्शन घ्यायला लाईन लागते तशी लागली होती बघा. हा. चला पोराव, गडबड करा जरा. मजा आली तुला? हो खूप मजा आली. आज आम्ही खूप मस्ती केली. आम्ही स्पोर्ट आम्ही सगळं केलं. आज आम्ही पॅसेंजर चाललंय. त्याचा घ्यायचा इंटरव्ह्यू. आता ब्लॉगिंग हा ब्लॉगिंग करतो माझ्या चॅनल युट्यूब. तुझं नाव बोल. ओजास आहे माझं नाव. तू कुठे? कसं वाटतं तुला मग स्कुबा डायव्हिंग करायला कसं वाटलं तुला? मी तर स्कुबा डायव्हिंग केली पण नाही. नाही केली का बरं ना? आले 6 महिने झाले. 500चे सबस्क्रायबर. ही लोक सबस्क्राईब नाही करत, नुसते बघतात. मी करतो ना. तू करणार ना भाई, तुम्हाला मित्र आहेस भावा. दोन मिनिटात आम्हाला मित्र झालाय, लगेच सबस्क्राईब करतोय आपल्या चॅनलला. हा मनसर, तू कुठला आहेस मग? पिंपरी चिंचवड माहितीये, तिथे माझी मावशी राहते. आमची मावशी कोथरूडला राहते. कोथरूडला राहते, आम्हाला माहितीये कोथरूड. चला मित्रांनो, आता आम्ही निघतो. बसले का सगळे? आर्यन आलाय, आर्यन. मजा तर आहे बाबा, या ऍक्टिव्हिटीज मध्ये ना खूप मजा आहे. पण जरा ओळखीचं असेल ना बरं पडतं. आता प्रत्येकाकडनं ना ते 200 रुपये घेत होते. म्हणजे जर नॉर्मल असतं ना त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार नाही. पण 200 रुपये तुम्ही जर एक्स्ट्रा देता तर त्यामध्ये तुम्हाला पाण्यात डुबवणार. तर आमचे काही ते पैसे घेतले नाही 200 रुपये, ओळखीचं असल्यामुळे. म्हणून फायदा आहे तेवढा चांगला. सगळ्यांना मजा येते खूप. आर्यन काशी कसं वाटते भावा? हे काय कान टोपी का घातली आहे तू? थंडी वाजते तुला? समुद्राच्या पाण्याने केस खराब होतात ना. हा बाय बाय बाय. दमट हवा आहे ना म्हणून. बरोबर. स्वतःला लावायचं इज्जत मध्ये. काय चाललंय या पोरांचं काय समजानी झालंय मला. मित्रांनो हंडी चालले बघा, सलामी दिली, अरे पडला. आकाशने नारळ फोडलाय. बाकी हंटर चालव, हंटर. चला ए किक मार. पाऊस पडला जोरात. झालं ते आपली बात पलटी मार.
आपल्या आता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत. खूप मजा आली. बनाना राईड झाला हेच झाली, एवढी मजा नाही आली त्यामध्ये, पण ठीक आहे. पलटी झालं एकदा. पोरं आहेत, पोरं सगळी तैनात झालेली आहे. आता जाम भूक लागली. राडा होणार तर आहे, राडा झाला पण आहे. आता मस्त जेवायला जातो कुठेतरी. बजेटेड सगळे आपण जे दुकान बघतोय ते बजेटेडच बघतोय. कुणाल हाय म्हणून आपल्याला जमतंय. कुणाल भाऊ आपला खूप सपोर्ट केला आपल्याला पूर्ण ट्रिप मध्ये, आपल्याला खूप मदत केली आहे यांनी, कुणालनी. खूप खूप धन्यवाद कुणालचे. व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही बोलत भावा, मनाने बोलतोय. जे आहे ते सांगतो. खूप मदत केली. रात्रीच्या 2-3 पर्यंत तो काम करत होता बिचारा. नाईट ड्युटी पण असते त्याला. फोन आला की लगेच पळतो तो नाईट ड्युटीला. काय कुणाल बघा कसा बोलतोय बा, कसा होऊन भाई. लय आमिर पोरं रे आमच्यात. आकाश शेठ सगळ्यात आमिर आहे ग्रुपमध्ये. क्रिकेट भारी खेळतो. हॉटेलमध्ये पोचतो, मस्त जेवून घेतो. आता जाम भूक लागली आता. पण तू आहे माझ्यासोबत पार्टनर. नशीब नंतर माझी वाट लागली असते एकट्याची. व्हेजमध्ये 2 जण आहेत आम्ही, बाकी सगळे नॉन व्हेज आहेत. मस्त थाळ्या बिळ्या खाऊ. काय शिंदे भाई, ओ शिंदे सरकार. जेवण आले, पोरं सगळी बिझी झाली खाण्यामध्ये. अरे हात बीत काय धुतलं नाही. आता तुम्हाला मीठ जास्त लागणार. आम्हाला व्हेज वाल्यांना काय आहे का नाही. कसं आहे बघा आता काय काय यामध्ये आले. हे किती रुपयाची थाली. 250च्या थालीमध्ये तुम्हाला 2 चपात्या, चिकन, बस 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 काम फिट. तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे पूर्ण. कुठे आलं ते. अच्छा, आता टेस्ट करतो आणि सांगतो मग तुम्हाला मित्रांनो कसं आहे ते. पॉवर आहे टेस्ट. हा बस ह्यांनी सांगितलं झालं, संपला विषय. मंडळाचा अध्यक्ष आहे तो. हा व्हेज आलं मित्रांनो. व्हेज बघायचंय. वा 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 वा. पापड बिपड आहे. लोणचं बिंचं आहे का. हा लोणचं पण आहे. 2 चपात्या, पापड, भात, डाळ. ही भाजी कुठली आहे काय माहिती नाही. कोबीची भाजी आणि कढी पण. चला मस्त तुमचं घ्यायला लागेल थोडं. ए यार बिलकुल देणार नाही. तू तुझा खा, भात घे वाटलंस थोडा. चला मित्रांनो जेवतो आता मस्त पैकी. मित्रांनो बघा हा हॉटेल आहे. कार्ड पण दिल्या दादाने आपल्याला. नेक्स्ट टाइम बोलला इथेच या. बघू आता नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा. हार्दिक भाऊ जेवण कसं होतं. नॉनव्हेज खायचं असेल तर इथं या, व्हेज खायचं असेल तर नका येऊ. मग काय बरोबर तर बोललो. कसं आहे मग टोचन कुठली. आता चला ठीक. आता रिपेअर करायला किती वेळ लागतोय काय माहिती. बटन स्टार्ट पण नाही ना. हे बटन स्टार्ट पण नाही त्याला. तू शेटची शॉपिंग लय केली बाकी. लाडू बिडू रात्री संपून टाकू सगळं. तात्पुरत्यासाठी पण हे पण नाही. हा पण काम नाही होते. चला वर जायचं. चल ट्रॅफिक जाम झाली इकडे. बोलते ब्रेक कुठे गाडीला. अरे हा ब्रेक दाबून पण काय नाही होणार. आता कुणालाच बनलाय मेकॅनिक. रिपेअर करतोय. ए वायरी विरी काढल्यात भाईनी. 2 मेकॅनिक आहे आपल्याकडे. कोणाला एक आणि आर्यन एक. रिपेअर करतायत. बघू आता काय कोणाचं काय तर कोणाचं काय. थांबा जरा आता इथे. झाली चालू झाली. मेकॅनिक कुणाल खूप हुशार आहे भाई. तर मित्रांनो आता आपण रूमवर चाललेलो आहे. काया किंग तर नाही केलं आम्ही. काय किंग ना बरोबर ना. ते तर नाही. अरे काळा झालो ना भावा मी तुझ्या काया किंगच्या नादात. फ्लॅश दे भावा मी गोरा दिसलो पाहिजे. हा
तर मित्रांनो कायाकिंग तर नाही केलं आपण. अरे हसतोय हसतोय का रे? हा, जुगाड बघ कसा गेला मी. मस्त गोरा दिसलो पाहिजे ना. लय काळा झालो आम्ही सगळे. मी तर जरा त्यातले जास्तच झालो. मस्त मजा केली आज एकदम. स्कुबा डायव्हिंग मजा केली पण कायाकिंग राहिलं. कारण काय जिथे जायचं होतं तिथे पाणी खूप खराब खूप होतं. सपाट होतं असं म्हणजे फॉरेस्ट एरिया नव्हतं. मस्त फील नाही आला मला. मग मजा नाही आली म्हणून मग ते सोडून दिलं. गेलो. खूप मस्त खूप चांगले माणसं पण आलेले सपोर्ट वगैरे करत. खूप मजा आली. हा मजा तर आली. बाकी आता रूम वर चाललोय. फ्रेश होतो. आता हे बघा बीच वर गेलेलो. 2-3 उड्या मारल्या. उड्या नाही मारल्या भावा. पूर्ण गेलो. पूर्ण पोहलो. सगळं थंड थंड होतं. आणि मग आता चाललो घरान. फ्रेश होतो आम्ही आणि जातो मालवणला परत खायला प्यायला. त्याच्या आधी सगळ्या बॅग बिग पॅक करतो. बॅग पॅक करायचे कारण का उद्या सकाळी आपण गोव्याला चाललो. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला आलेलो आहे. रूमवरची सगळी कामं निपटवली. पॅकिंग बिकिंग केलेली आहे. आज आपला लास्टचा दिवस आहे मालवणमध्ये. उद्या आपण सकाळी लवकरच गोव्याच्या दिशेने निघणार आहे. त्यासाठी आम्हाला इकडनं कुडाळ स्टेशनला जावं लागेल. तिकडनं मग निघू गोव्याला. लवकरात लवकर जायचा प्रयत्न आहे आमचा जेणेकरून आपलं लवकरात लवकर चेकआउट होईल. आणि तिथे जाऊन पण आपल्याला बाईक आणि ते स्कूटी आणि ते रेंट करावं लागेल. त्याची काय आता आयडिया नाही. बघू आता. उद्या 31 असल्यामुळे गर्दी पण असेल आणि बघू ॲवेलेबल आहेत का नाही स्कूटी. त्या अकॉर्डिंग सगळे प्लॅनिंग करायचे आहेत आपल्याला. आता इथे कशी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. कारण काय म्हणजे कुणाल आणि हे लोक असल्यामुळे दत्तादान ते. पण आता पुढे कसं आपल्याला कोण ओळखीचं नाही तिकडे म्हणून आता अडचणी येऊ शकतात. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. पहिल्यांदा मी तर गोव्याला चाललेलो आहे आणि ते पण असं 31च्या पिरियडला म्हणल्यावर मग बघू आता कसा राहतो आपला अनुभव. मजा तर येणार आहे खूप. आतापर्यंत मालवणमध्ये तर खूप मजा केली. म्हणजे जेवढं आम्ही ठरवलेलं की एवढी मजा होईल असं वाटतंय पण त्यापेक्षा खूप जास्त मजा आली. ऑल क्रेडिट यूज टू दत्तादा आणि कुणाल भाई. त्याने आपल्याला सपोर्ट केलेला आहे. मदत केलेली आहे आपल्या ट्रिपसाठी. आता जरा जेवतो. मला तेवढी भूक नाही. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपला तर आज आपला शेवटचा दिवस आहे मित्रांनो मालवण ट्रिप मध्ये. उद्या सकाळी आपण गोव्यामध्ये असणार आहे. लवकरात लवकर निघणार आहे. दुपारी गोव्यात असणार आहे. आतापर्यंतचा अनुभव कसा होता आपला. असेच बनून राहा पुढच्या सिरीज मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये असे ब्लॉग येत राहतील. दर दिवसाचा प्रत्येक एक ब्लॉग येईल. तुम्ही बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवानी झोपा. नको खातोय भूक लागले मित्रांनो. पोरांनो भाई गोव्यावरनं दारू बिरू घेऊन जातात. काय काय घेऊन जातात. विनीत साहेबांनी मांजरच घेतली डायरेक्ट मालवण मधनं. कशी आहे मग. थांब रे कुणाल भाऊ. मांजर घेऊन आलाय विकट डायरेक्ट पर्शियन. कसं आहे विनीत नाव आता सुचून ठेव. बारसा घालायचा आहे. पार्टी करू गोव्यामध्ये. हा आपण दीदीला देऊन टाकायचं. विनीतच्या बहिणीचा वाढदिवस आहे ना म्हणून त्याला गिफ्ट घेतलंय. तिला आवडते मांजर म्हणून. बघू क्यूट आहे रे. जाम क्यूट आहे. घरी खूपच क्यूट आहे रे. फेदर आहे घरी. मम्मी मार कशाला मारेल. काय नाही होत. मारेल बिरेल काय नाही. कशी गलती लागत तिचे. जाम शांत आहे रे. वाढतील बघ कशी. शांत आहे रे. जशी वाढणार तशी केस के तशी. सोहम भावनी घेतली बघा कशी. केवढे अरे मस्त आहे. मला चहा एवढी केस मला असतील व्हिडिओ करतो बघ कशी. थंडी वाजते. तेच तर जॅकेट काढ. जॅकेट. चला मित्रांनो व्लॉग तुम्हाला नंतर दाखवेल. आता सोहम माझं काम झालं भावानो. कॅट फूड पण घेतलंय. लागली. विनीत भाऊनी खर्च तर केलाय. जाम फटका पडलाय बहिणीसाठी भाई. भारी वाटतंय. स्टोरी ऍड होणार आहे बाकी. ऍड होणार आहे भावा. दीदी ग लाडकी तू. दीदी ग लाडकी तू खर्ची का तू. पुढे टाक ना. नाही पण चांगली आहे.
दिसत नाही कुठे गेली, घाबरली ती रे. थंडी वाजते तिला बघ, इथे दिसते थंडी वाजते तिला. ए आरामात चालव गाडी, ए वामन आरामात चालव, होईल ना, जमेल ना. चला मित्रांनो, हे आरामात आरामात घ्या. न्यू मेंबर ऍडेड. आता पूर्ण गोव्यामध्ये आपल्यासोबतच असणार एक माणसं. आता काही टेन्शन नाही. हॉटेल भारी होता, पण हा सकाळपेक्षा भारी होता. जेवण छान होतं. इथे तर सगळं छान छान जेवण भेटतंय. आता गोव्याला जाऊन बघू कसं भेटतंय. इथली लोक तर बोलतायत गोव्यामध्ये हाल होणार आहेत तुमचे. हेच लोक असे म्हणले, आपण काय करायचं आता. हे जमतंय ना. हे हळू चालव, हळू चालव. आवाज करते ना रे, हे आवाज करते. आता नाही लागत एवढी. हा विनीत डेंजर सीन केला विनीतनी. आता 4 दिवस आपल्या सोबतच आहे मांजर. त्यांनी चाललो खेळतो आणि एक बोको होतो देऊन टाकले तो लागले फास्ट मध्ये घेते डोळे मार. उद्या तर भेटूच काय उद्या रस्ता का नसतील असतील का झोपल्या. काय झोपलेलं असते सगळ्या कोणाला येईल ना तिकडे. तुम्हाला गोव्यात काय प्रॉब्लेम असेल तर फोन कर. गोव्यात फोन काय असं आहे ना इकडनं डायरेक्ट कॉल कर. आणि काय तसं असेल तर रिटर्न ये. सीन झाला, रिटर्न यायचं लगेच मालवण मध्ये. फोटो घेऊन ये आणते त्याच्या. चला काका, त्याला सकाळी भेटणार ना रस्ता का direct. चला काका चला पुरांनो, निघालो आता घरात. मालवण लास्ट डे. चला बाय. लास्ट डे इन मालवण एंडेड. आता उद्या गोवा. उद्या गोवा. आणि न्यू 1 मेंबर ऍडेड झालेला आहे. तिकडची माणसं तर चांगली आहेत, जायचं मन नाही करत आहे, पण मालवण तिकडे पण जायला लागेल. मी बोललेलो ना स्टार्टिंगला का गोव्यापेक्षा जास्त मजा मालवणला आली का नाही. आली मजा तर आली बाई. मालवणला मजा तर खूप आली. मालवणची जिम्मेदारी माझी होती मजा करून द्यायची. हा गोव्याची आता हार्दिकची. गोव्याची जिम्मेदारी अक्षतची होती, पण अक्षरच नाही आला. काही कारणामुळे त्याची पण चुकी नाही, येऊ नाही शकला. काय काय झालं. पण ठीक आहे, we तुम्ही miss लय you, शॉपिंग अक्षत. केली बाकी हे बघा. पण अक्षतला आम्ही लय मिस केला. मिस यू अक्षत. ठीक आहे, काय नाही. स्टोरी टाक भावा तू त्याची. पुढच्या ट्रिपला अक्षत नक्कीच असेल आमच्या सोबत. पुढच्या वर्षी. तर चला भेटूया. चला उद्याच्या ब्लॉग मध्ये.